अभी भी अगर आप लोग खामोश रहे, अंदर बैठे रहे, बहुत शर्म का मकाम होगा आपके लिए। जळणारं लाहोर, बेचिराख होणारं रावळपिंडी, इस्लामाबादच्या रस्त्यांवर खुनांचं सत्र, शहरांमध्ये जळणाऱ्या गाड्या, धपाधप बरसणाऱ्या गोळ्या, कट्टरपंथी गट पाकिस्तानला जाळण्याचा प्रयत्न करतोय। गाझा मार्चच्या नावाखाली पाकिस्तानमध्ये गाझा युद्ध सुरू झालंय। फरक फक्त इतकाच आहे की इथे स्फोट करणारा पाकिस्तानी आहे, जनरल सुद्धा पाकिस्तानी आहे आणि मरणारा पण पाकिस्तानीच आहे। खरंच जनरल आसिम मुनीर यांनी 250 लबैक लढाकूंना गोळी मारली? खरंच जनरल मुनीरने तहरीके लबैकेच्या सरगना साद रिझवीच्या छातीत 3 गोळ्या घातल्या? आता पाकिस्तानमधील कट्टर मौलानांचा गट जनरल मुनीरच्या कायद्याला फाडून खातील? लडाखा ग्रुप पाकिस्तानचे तुकडे तुकडे करेल का? लाहोर धगधगते, इस्लामाबाद हादरून गेलंय। डुरंड लाईनवर स्फोटकांचा हल्ला सुरू आहे। पाकिस्तानमध्ये कित्येक फ्रंटवर हे अघोषित युद्ध सुरू झालंय। कुठे पाकिस्तानच्या सैन्याला मारलं जातंय तर कुठे कट्टर जमात पाकिस्तानी रेंजर्सवर हल्ले करते। पाकिस्तानातील सैन्यावर सध्या प्रचंड हल्ले होत आहेत। सगळ्यात भयंकर गृहयुद्धात पाकिस्तान आता अडकलंय। पाकिस्तानची सेना आणि सरकार देशात काय सुरू आहे याचं सत्य सुद्धा समोर येऊ देत नाहीये, पण युद्ध सुरू झालंय, भयानक युद्ध सुरू झालंय। दररोज ही सिव्हिल वॉरची आग एका शहरातून दुसऱ्या शहरात पसरतीये। पाकिस्तानातलं हे गाझा युद्ध सध्या भयानक रूप घेतंय। गाझा युद्धविरामाच्या विरोधात पाकिस्तानच्या TLPने इस्लामाबादमध्ये अमेरिकन दूतावासावर मोर्चा काढला। मोर्चा काढणाऱ्या TLPच्या कार्यकर्त्यांवर सुरक्षा दलानं फायरिंग केलंय, ज्यात TLPचे प्रमुख साद रिझवी यांना गोळी लागल्याचा दावाही करण्यात आलाय। साद रिझवीला 3 गोळ्या घातल्या गेल्याचा दावा लबैक लढाकांनी केलाय। त्याचा भाऊ अनस रिझवी सुद्धा जखमी झाल्याचं सांगितलं जातंय। सुरक्षा दलांच्या फायरिंगमध्ये 250 लबैक लढाक मृत आहेत असाही दावा करण्यात आलाय। पाकिस्तान हमारा है, हम तुम हमारे भाइयों, जाओ वापस चले जाओ और उनसे कह दो हम गोली नहीं चला सकते, हम इनको नहीं मार सकते, जाओ, मैं तुम्हें अल्लाह का वास्ता देता हूँ वापस चले जाओ, तुम्हें मैं रसूलुल्लाह का वास्ता देता हूँ वापस चले जाओ। जनरल मुनीर जे स्वतः फील्ड मार्शल आहेत, त्यांनी आतापर्यंत पाकिस्तानमधील या गाझा युद्धाबद्दल मौन राखलंय। त्यांनी मीडियापासून देखील लबैक लढाकांच्या हत्याकांडाची सत्यता लपवून ठेवल्याचं म्हटलं जातंय। पण जर मौलाना रिझवीला काही झालं तर ही कट्टर जमात पाकिस्तानला भस्म करू शकते। साद रिझवी हा त्याच खादिम रिझवीचा पुत्र आहे, ज्याने पाकिस्तानच्या कित्येक जनरल्सला अनेकदा नाक घासायला मजबूर केलंय। दहशतगर्दी के पर्चे, इधर फूल फेंकने पर दहशतगर्दी के पर्चे, और मस्जिद में नाचने वालों को सिर्फ ये कहकर छोड़ देना कि अंधा नहीं होगा, जो हुआ उसका जिम्मेदार कौन है। TLP हा मूळतः मौलाना खादिम हुसेन रिझवी यांनी बनवलेला कट्टर गट आहे। 1 ऑगस्ट 2015 रोजी कराचीतील नश्तर पार्कमध्ये हा गट उभारण्यात आला, ज्याला रसूलउल्लाह असं देखील म्हटलं जातं। सप्टेंबर 2017 मध्ये त्यांनी शेखुपुरातून निवडणूकही लढवली होती, पण या सगळ्यापेक्षा TLP ओळखली जाते ती त्यांच्या कट्टर स्टँडसाठी, विरोध प्रदर्शनांसाठी आणि धार्मिक मुद्द्यांवर हिंसक प्रदर्शनं करणं ही TLPची खरी ओळख आहे, ज्यांच्या सरगना साद रिझवीवर जनरल मुनीरने गोळ्या झाडायला लावल्यात। त्यामुळे आता TLP शांत बसणार नाहीये।
तिकडे अफगाणिस्तानात पाकिस्तानला हरवल्याचा जल्लोष केला जातोय. अफगाण मीडियाच्या रिपोर्टनुसार नंगरहार, पकिता, पंजशीर आणि काबूल इथे लोकांनी पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धाचा आनंद साजरा केलाय. तालिबान लढाक्यांना खांद्यावर नाचवत अफगाणिस्तानमध्ये जनरल मुनीर विरोधात आनंदोत्सव साजरा केला जातोय. डुरंड लाईनवरील 11 ते 12 ऑक्टोबरच्या चकमकीत त्यांनी 58 पाकिस्तानी सैन्यांना ठार मारल्याचा दावाही केलाय. त्याचबरोबर 25 पाकिस्तानी चौक्यांवर ताबा मिळवल्याचाही दावा त्यांनी केलाय. दुसऱ्यांच्या घरात दहशत पसरवणारे देश शेवटी स्वतःच जळू लागतात आणि पाकिस्तान त्याचं जिवंत उदाहरण आहे. पाकिस्तानमधला प्रत्येक प्रांत सध्या पेटलाय. सीमेवर त्यांची फौज मार खातीये. घरातील कट्टर मौलाना हिंसक झालेत. पाकिस्तानात सगळीकडे मृत्यूचं तांडव सुरू आहे. आणि हेच ते पाकिस्तान आहे ज्याला आपल्या भित्र्या सैन्याचा अभिमान आहे. कारण सत्य तर हेच आहे की इस्लामाबादच्या रस्त्यांवर जनरल मुनीरच्या सैनिकांना पळून पळून मारलं जातंय. ज्यांच्या स्वागतासाठी जनरल मुनीर आणि शहबाज शरीफ अमेरिकेत झुकले होते तेच डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानची खुली फजिती करत आहेत. जगातील 8 युद्ध थांबवणारा नेता असं ट्रम्प स्वतःचं गुणगान गात आहेत आणि शहबाज शरीफ त्यांच्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देत आहेत. पण कटू सत्य तर हेच आहे की पाकिस्तान स्वतःच एका गृहयुद्धाच्या खाईत अडकलाय. Great country with a very good friend of mine at the top, and he's just done a fantastic job. And I think that Pakistan and India are going to live very nicely together, right? That's not a very. They are. पाकिस्तानच्या सोशल मीडियावर #बलूच जिनोसाइड ट्रेंड करत आहे. बलोचिस्तानात बंड पुन्हा उफाळून आले. कारण मुलतानच्या निस्तर हॉस्पिटलमध्ये आढळलेले 100 पेक्षा जास्त मृतदेह बलूच तरुणांचे असल्याचं सांगितलं जाते. आता अफगाणिस्तानमधले तालिबानी बलूच लिबरेशन आर्मी सोबत आणखी एक गट लबैक यांनीही जनरल मुनीर विरोधात थेट युद्ध जाहीर केले. दरम्यान रावळपिंडी हेडक्वार्टर्समध्ये जनरल मुनीरने आपल्या कमांडर्सला फटकारले. अफगाण सीमेवर मिळालेल्या पराभवामुळे तो संतप्त झालाय. त्याने 7 दिवसात पराभवाचं स्पष्टीकरण मागितलंय. पण जोपर्यंत जनरल मुनीर जय पराजयचा हिशोब लावेल तोपर्यंत कदाचित फायटर ग्रुप इस्लामाबादवर तुटून पडेल आणि शहराची राख रांगोळी करायला फारसा वेळ लागणार नाही.